आत्ताच्या मॅडम बोलत होत्या की तुम्ही गाडी चालवत होतात एकदम राईट, तुम्ही गाडी चालवत होतात एकदम राईट, कारण तुमचे ओला उबेरचे रेट आहेत खूप टाईट. नमस्कार मित्रांनो, आज आहे 17 जून आणि आपण मुशीहून एक निगडीला बुकिंग घेऊन गेलो. तर ते रिटर्न होतं. मॅडमला स्कूलला सोडायचं होतं मुलाला. मॅडम परत घरी आणलं. तर पहिली बुकिंग झालेली आहे आपली कंप्लीट 360 रुपयाची. तर पाहूया आता मुशीमधून आपल्याला परत ट्रिप कुठली वाजते ते. तर आपण मग निगडीहून ट्रिप घेऊन आलो मुशीला, जी की रिटर्न होती. घरी गेलो आणि जेवण केलं. लगेच आपल्याला एक भाडं भेटलं 300 रुपयाचं चाकणचं बस स्टॉपचं. तर ते भाडं सोडलं आणि एक 5 मिनिट थांबलो असं चौकामध्ये. लगेच आपल्याला चिखलीची बुकिंग वाढली, ओड्सवेलेची 208 रुपये झाली ती ओलाला. चला ठीक आहे. तर आता सकाळपासून आपले 360 आणि हे 500 360 850 रुपये होऊन गेलेले आहेत. तर पाहूया आता आपल्याला इथून सुकन्यापासून आपल्याला कुठली ट्रिप असते ते. तर आपण फक्त पिंपरी चिंचवडमध्येच चालणार आहोत आज, कारण की पावसाचं वातावरण आहे आणि जास्त बाहेर पुण्यात गेलं की डायरेक्ट पुण्याला तलावाचं स्वरूप येतं आहे पावसाने. गाड्या भरपूर बंद पडत आहेत, पाणी गुडघे आहेत किंवा मांडे आहेत किंवा असतं आहे. त्याच्यामुळे पुण्यात आपण जाणार नाहीत. लय झाली SB रोडपर्यंत जातो युनिव्हर्सिटीपर्यंत आणि वापस येतो लगेच इथून मॉलपासून. तर पुढं जाणार नाही जास्त आपण. तर पाहूया आता आपल्याला इथून कुठली बुकिंग वाजते ते. आता एक लोकल बुकिंग मारली 100 रुपयाची मॅडमची. तिथे स्कूलला जायचं होतं आणि परत त्यांच्या मुलीला घेऊन यायचं होतं स्कूलमधून. तर रोज गॅलेक्सीमधून बुकिंग होती आपल्याला ती, आणि SMBPला तिला पिकअप करायचं होतं त्या मुलीला आणि घरी घेऊन परत रोज गॅलेक्सीला यायचं होतं. तर मॅडमला म्हटलं 100 रुपये होते त्याचे, 50 रुपये जाण्याचे आणि 50 रुपये येण्याचे. मॅडम म्हटले मी 80 रुपये देत असते दरवेळेस रिक्षाला. म्हणलं परवडत नाही मॅडम तेवढं. ते लोकल तुम्हाला कुठं 50-55 रुपये ओला उबेरला पण दाखवतं आहे. त्यांना 55 रुपये त्यांना ओला उबेरला दाखवत होतं. त्याला मला 100 रुपये द्या, कारण लहान लेकराला आणायचं होतं म्हणून 100 द्या. त्यामुळे नाही मी रोज 80 आणि 90 जाते. म्हटलं नाही मला एवढ्यात परवडत नाही, म्हणून मी डायरेक्ट बोललो दुसरी गाडी पहा तुम्ही 100मध्ये मी नेईल तुम्हाला. त्यात लगेच बसल्या गाडीत. मला वाटतं बहुतेक मला येड्यात काढीत होते की कमी घेतले तर घेतले. तर लेडीच्या आहेत त्या वाचवायचा प्रयत्न करीत असतात. तर ठीक आहे, चला आता एक 100 रुपयाची लोकल भाडं मारलेलं आहे. तर पाहूया आता आपल्याला अजून रोज गॅलेक्सीपाशी आलेलो आहोत मुशीमध्ये. तर बघूया आता आपला कुठली बुकिंग वाजते ती. तर आपण मुशीवरून जाधववाडीहून आलो होतो आता चोरली फाट्यापाशी अभंग सोसायटी म्हणून, अभंग हाईट्स. तर आळंदी साईडला जर येत असाल तर चोरली फाट्यापर्यंतच काटी कॉलनीपर्यंतच गाड्या चालू आहेत. जर आळंदी साईडची जर बुकिंग वाढली तुम्हाला तर देवपाट्यापर्यंत, आता देवपाट्याला आता ट्रॉफिक लागायचं चालू झालं आहे. तर 2 दिवस जरा पालखी जाईपर्यंत मुशीहून आला तर पोलीस चौकीपर्यंतच रस्ता चालू राहील आणि इकडून आला तर चरोली फाट्यापर्यंत चालू राहील. विश्रांतवाडी आला तर चरोली फाट्यापर्यंत चालू राहील. आत्ताच्या मॅडम बोलत होत्या की तुम्ही गाडी चालवत होतात एकदम राईट, तुम्ही गाडी चालवत होतात एकदम राईट, कारण तुमचे ओला उबेरचे रेट आहेत खूप टाईट. मुशीला आलतो परत 114 रुपयाची बुकिंग घेऊन. तर कस्टमरने 120 रुपये दिले. तर कस्टमरमधले काका उशीर झाला, जरा फास्ट जाऊ द्या काका, जरा उशीर झाला आहे, जरा फास्ट जाऊ द्या. मी म्हटलं इतकं ट्रॉफिक लागलं आहे, कसं फास्ट जाऊ द्या. तर मित्रांनो आपण आलो मुशीहून DY पाटीलला 205 रुपयाची बुकिंग घेऊन. तर पाहूया आता DY पाटीलला आपल्याला कुठली बुकिंग वाजते ते. तर आपल्या मित्राचं बाळूचं गॅरेज TVS स्पेशल. तर आपल्या गाडीला 6 वर्ष कंप्लीट होतील आता. 6 वर्षात आपल्या गाडीचं एकदा पण इंजिन काम झालेलं नाही अजून. तर कंटिन्यू त्याच्याकडंच सर्व्हिसिंग असते आपली. तर एक हाती गाडी वापर आणि
एक हाती गॅरेजला पण गाडी. संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि आपण आता घरी आलेलो आहोत. आपण आलेलो आहोत घरी. आजचा व्लॉग कसा वाटला सांगा तरी, कमेंट करा कमेंट. गुड नाईट.